हरी हरी. मी विश्वास प्रल्हाद तावसे व माझी सहधर्मचारिणी सौ यशस्वी, आम्ही पुण्याला औंध या भागात राहतो. 2017 ते 2018 या काळात आमची पैदल परिक्रमा सुरू झाली. त्या परिक्रमेला सुमारे 170 दिवस लागले होते. या 170 दिवसांच्या परिक्रमेच्या काळामध्ये आणि परिक्रमेहून आल्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा जे काही चिंतन झालं, कारण परिक्रमा जरी समजा शारीरिकरित्या संपली तरी मानसिकरित्या ती एक उपासना आहे, ती एक तपश्चर्या आहे, त्यामुळे ते चालू होतंच. जसं माझ्याकडून परिक्रमेनंतर नेहमीच शुभ्र कपडे वापरले गेले, तसंच ते चिंतन चालूच असायचं. तर त्या चिंतनाचा काही भाग आता मी आपल्यासमोर मांडतोय. हरी हरी. नर्मदा गायत्री. ओम रुद्रदेहायै विद्महे मेकलकन्यकायै धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात्. या नर्मदा परिक्रमेच्या काळामध्ये प्रकर्षाने जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे आपण घर या संकल्पनेबद्दल बघू. घराची आपल्याला अशीही एक व्याख्या करता येईल की जेथे आपल्या आर्थिक, शारीरिक वगैरे कुवतीप्रमाणे हव्या त्या सुविधा हव्या त्या प्रमाणात हव्या तेव्हा उपभोगता याव्यात अशी व्यवस्था केलेली असते. ती व्यवस्था म्हणजे घर असे समजू. मग असं बघा की ही अशा प्रकारची घराची संकल्पना तेथे म्हणजे घरामध्ये राहणाऱ्याच्या आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने फारच बाधक ठरतं बरं. कारण होतं काय की त्या सर्व प्रकारामध्ये शरीर भावना म्हणजेच मी म्हणजे हे शरीर आहे, ही भावना दररोज वाढत वाढत आणि वाढतच जात राहते. म्हणजेच मी म्हणजे हे शरीर नाही असं समजण्याऐवजी, अशा दिशेने अभ्यास होण्याऐवजी मी म्हणजे हे शरीरच आहे आणि त्याच्या रक्षणासाठी, पुष्टीकरणासाठी, तुष्टीकरणासाठी अशा गोष्टी केल्याच पाहिजेत, अशाच विचारांचा पगडा सतत बसत जातो. आणि याच्यातून बाहेर पडण्यासाठी अशा प्रकारची श्री नर्मदा परिक्रमा हा खूप मोठा चांगला मार्ग आहे असं मला तरी जाणवलं. कारण अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधांचा जवळजवळ पूर्ण अभाव या परिक्रमेच्या काळामध्ये मला अनुभवायला मिळाला. आणि मी नकळत जे शरीर भावनेकडे वळत ओढला जात होतो त्याच्याकडून मी म्हणजे देह नाही, इतकी छोटीशी माझी व्याप्ती नाहीच हे लक्षात घेऊन त्या दिशेने प्रवास करण्याची आठवण होते. तसा प्रवास करण्याची उत्तेजना मिळते हे मात्र नक्की. आता काय आहे की नर्मदा या शब्दाची आणखी एक प्रचलित असलेली फोड व्युत्पत्ती जर लक्षात घेतली तर नर्मदा, नर्म म्हणजे आनंद आणि आनंद म्हणजे स्वस्वरूपाची यथार्थ जाणीव या अर्थी, आणि दा म्हणजे देणारी. आता स्वस्वरूपाची जाणीव म्हणजे आत्मसुख असे म्हटले जाते. आता ते आत्मसुख मिळाले असे कधी आणि कसे ओळखायचे तर शास्त्रांमध्ये असे सांगितलं आहे. आणि त्यामुळे संतही असे सांगतात की जेव्हा त्या साधकाला संसार व्यथा कधीही बाधत नाही तेव्हाच. आता हे बघा की ही संसार व्यथा म्हणजे संसारातील व्यथा असे नव्हे बरं का, म्हणजे दररोजच्या जीवनातील अडचणी नाही बरं का. तर त्याचा असा आहे की हा संसार आणि तो परमेश्वर अशा दोन भिन्न गोष्टी आहेत असे वाटणे. तसंच कोणता तरी म्हणजे सुखाचा किंवा दुःखाचा भोग आहे आणि मी त्या भोगाचा भोगता आहे असं वाटणं म्हणजेच असा भास होणं, याला संसार व्यथा म्हणतात. आता ही संसार व्यथा कधी बाधत नाही तर त्याचं उत्तर आहे की गुणातीत झाल्यावर. त्यामुळे आता पुन्हा असा प्रश्न पडतो की गुणातीत कसं व्हायचं बरं. तर सत्व, रज आणि तीन आणि तम या तीनही गुणांना जिंकूनच तर गुणातीत होता येणार. पुन्हा आता असा प्रश्न पडतो की या तीनही गुणांना जिंकण्यासाठी काय नवे काय करावे लागते बरं तर त्याचा असा आहे की तमोगुण आणि रजोगुण नाश पावण्या इतपत त्या सत्वगुणाची वृद्धी झाल्यावर मगच. आता तो सत्वगुण वाढवण्यासाठी कोणते आणि किती मार्ग आहेत बरं, असा जेव्हा विचार होऊ लागतो तेव्हा लक्षात येतं की आपली ही नर्मदा परिक्रमा हळूहळू सफल होऊ लागलीये. भगवन नाम घेत राहणं हा एक चांगला मार्ग आहे, पण ही गोष्ट अजिबात सोपी नाही बरं, असंच अनेक संतांनी उपदेशलं आहे. कारण या तथाकथित संसारामधील
कोणत्याही वस्तूच्या अथवा व्यक्तीच्या चिंतनापेक्षा त्या भगवत स्वरूपाच्या भगवन नामाच्या चिंतनाचीच ओढ असणे जास्त आवश्यकता असते. आणि ती तशी ओढ माझी तरी या परिक्रमा काळामध्ये नक्कीच वाढली, हो वाढली. आणि मला खात्री आहे की प्रत्येकाची सुद्धा वाढतच असणार. आता भगवन नामाव्यतिरिक्त इतर काहीही नीरस वाटणे ही तर साधकाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असल्याने त्याला सद्गुरू संत महात्मे यांचे साह्य अत्यावश्यक ठरतेच. आता होतं काय की नर्मदा परिक्रमा करताना एक म्हणजे रोजचे व्याप नसतात आणि दुसरे म्हणजे सद्गुरू तसे संतांच्या वचनांची साथ टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक शांतता तर खूपच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असते. भगवन नाम हे परमश्रेष्ठ आहे याची जरी जाणीव झाली तरीही त्या भगवन नामाबद्दल अपार असे प्रेम उत्पन्न होऊन ते भगवन नाम सतत सतत आणि सतत घेतली जाईल अशी परिस्थिती मला तरी या नर्मदा परिक्रमा काळात खूप वेळा अनुभवायला आली. खरं पाहता शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्यातर्फे म्हणजे यांच्या साह्याने जे काही अनुभवता येतं त्याच्याही पेक्षा भगवन नाम घेणे जास्त जरुरीचं, खूप महत्त्वाचं वाटायला पाहिजे. आणि असं जरी वाटलं, नवे नवे अगदी पटलं तरी त्या पाचही विषयांचा मोह राहू नये यासाठी सुद्धा त्या भगवंतांचीच मनापासून आळवणी करावी लागते. आणि अशा प्रकारच्या प्रयत्नांमध्ये राहणे ही एक महत्त्वाची तशीच फार खडतर अशी साधना मानली जाते बरं का, की जी साधना या नर्मदा परिक्रमेच्या काळात करण्याची संधी आपोआपच मिळते. मी जेवलो, वेळ 25 मिनिटे, मी स्नान केले, वेळ 10 मिनिटे, मी झोपलो, वेळ काय असेल तो 5 किंवा 6 तास. अशाच प्रकारे जर कोणी सांगू लागले की मी भगवन नामस्मरण केले, वेळ 10-12 तास, तर त्याला काय भगवन नामस्मरण करणारं साधक म्हणायचं? अहो, अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक हालचाली करताना एकीकडे श्वासोच्छ्वास तर चालू असतोच ना, पण आपल्या तर त्याची जाणीवही नसते. म्हणजे सतत तशी जाणीव नसते, पण भगवन नामस्मरण करताना मात्र फक्त त्या नामाचीच जाणीव ठेवणे फार जरुरी असते, अशीच या संत मंडळीची शिकवण आहे ना. आणि त्या सगळ्याचा या परिक्रमेच्या काळात खूप मोठा सराव होतो हे नक्की. आता हे बघा की ज्या शरीराचे साह्य गुण भगवन नामस्मरण करायचे तसे करताना त्याच शरीराला पण विसरायचे. या प्रक्रियेत हे शरीर बरे सहजासहजी साथ देईल. भगवन नामस्मरणासाठी आपल्या शरीराच्या सर्वच इंद्रियांना त्या सर्वशक्तिमान अशा भगवंतांचा विशिष्ट प्रकारे धाक दाखवणे यालाच तर न्यास असं संबोधतात बरं का. आणि एकदा अशा प्रकारे न्यास करून म्हणजे धाक दाखवून का होईना इंद्रिये शरीर स्वस्थ ठेवणे जमू लागले की मगच बरं का अति चंचल असणारे जे मन ते स्थिर करणे या पुढील टप्प्यासाठी आपला श्वास उच्छ्वास नियंत्रित करण्यासाठी, कारण श्वास आणि मन तर दोन्ही अतिशय चंचल असतात, त्या वायूच्या घेण्याच्या आणि सोडण्याच्या प्रक्रियेमध्येच ते मन जास्त वापरले तर तेच बिचारे मन भगवन नामस्मरणाचे कार्य कधी आणि कसे करू शकणार? तर त्यावरही संत मंडळींनी असा म्हणजे त्यांच्या अनुभवातून सिद्ध झालेला उपाय सांगितला आहे की सद्गुरूंनी उपदेशिलेल्या पद्धतीनेच व त्यांनी उपदेशिलेलेच नाम घेत राहावे. आपला भवरोग हटवण्यासाठी आपल्या सद्गुरू रूपी डॉक्टरने दिलेले औषध नीटपणे घेणे हे तर आपल्याच हिताचे आहे ना. आणि असं औषध घेण्याची प्रक्रिया मला नर्मदा परिक्रमा काळात खूप वेळा करता आली, हे मी माझे भाग्य समजतो. पूर्वी केलेल्या कर्मांची फळे भोगण्यासाठी म्हणून आता जे शरीर आपल्या वाट्याला आलं आहे ते शरीर तेवढे ठराविक भोग भोगून होईपर्यंत अस्तित्वात राहणार आहे हे नक्कीच. मग या जन्मामध्ये आपण अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी गोष्टींचा वापर करून या सध्याच्या शरीराचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपला आत्ताचा वेळ कशाला खर्च करायचा, नवे नवे अगदी व्यर्थच घालवायचा म्हणा ना. कारण जोपर्यंत हे शरीर उपलब्ध आहे तोपर्यंत त्याला म्हणजे त्या शरीराला जरी अन्न, वस्त्र आणि निवारा नाही मिळाला तरी जो श्वास घ्यायला आणि सोडायला लागतो त्या प्रत्येक क्षणी सुद्धा भगवन नाम घेणे हेच आणि एवढेच आपले या जन्मीचे साध्य आहे असे ठामपणे ठरवून त्यानुसार आचरण करणारा तोच खरा साधक. आणि असा खरा साधक आपल्याला नर्मदा परिक्रमा काळात होता येतं आणि येतच बरं का. आता मला सद्गुरू कधी मिळणार, मग ते उपदेश कधी करणार, मग तो उपदेश मी आचरणात कधी आणणार, आचरणात आणण्यासाठी प्रयत्न तरी कसे करणार,
म्हणजे या सर्व प्रक्रियेत या जन्मातील काळ किती जाणार, या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी श्वास घेताना आणि सोडताना सुद्धा श्री रामनामाचे स्मरण करीत राहावे, असेच शास्त्रवचन आहे. आता कळले ना की या जन्मामध्ये सतत सतत आणि सतत फक्त श्री रामनामाचे स्मरण का करायचे ते. खरोखरच हे शरीर टिकवण्यासाठी कोणतेही व कितीही प्रयत्न करण्यापेक्षा श्री रामनाम स्मरण करणे हेच मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य ठरते. आणि अशा त्या सर्वश्रेष्ठ कर्तव्याबद्दलच्या पूर्तीचे आचरण करण्यासाठी जी सवड पाहिजे, जी सवय व्हायला पाहिजे, ती या नर्मदा परिक्रमा काळामध्ये होते हे नक्की. म्हणजेच आपण असे म्हणूया की जसे एखादी मोटरबोट सुरू करताना किंवा एखादे इंजिन सुरू करताना तो माणूस त्या चाकाभोवती एक दोरी बांधतो आणि ते दोरी ओढून एक झटका मारतो आणि त्याच वेळी ते बटन दाबून ते इंजिन सुरू करतो आणि मग ते इंजिन खूप वेळेपर्यंत सुरूच राहतो. तसंच ही नर्मदा परिक्रमा हा एक स्टार्टर आहे हे जाणवलं की आपोआप लक्षात येईल की नर्मदा परिक्रमा नंतरच्या, म्हणजेच शारीरिकरित्या परिक्रमा पूर्ण करण्यानंतरच्या काळात सुद्धा ती मोटर कशी चालू राहते आणि त्यातून काय काय मजा अनुभवायला मिळते ते. हरी हरी.